नमस्कार मित्रांनो, गेल्या काही आठवड्यापासून सोशल मीडियावर एकच नाव सतत चर्चेत आहे, सीजेपी, कॉकरोच जनता पार्टी. काही लोक म्हणतात ही भारतातील तरुणांची नवी क्रांती आहे, काही म्हणतात हा फक्त सोशल मीडिया ट्रेंड आहे, तर काहींच्या मते हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित सर्वात मोठे आंदोलन बनू शकते. पण प्रश्न आहे, सीजेपी नेमकी आहे तरी काय? आणि नीट पेपर लीक पासून सुरू झालेला हा विषय आता संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर कसा पोहोचला? सीजेपीची सुरुवात एका व्यंगात्मक कल्पनेतून झाली. बेरोजगारी, परीक्षा गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांबद्दल वापरल्या गेलेल्या काही वादग्रस्त शब्दांनंतर सोशल मीडियावर मोठा संताप व्यक्त झाला. याच पार्श्वभूमीवर अभिजित दिपके यांनी सीजेपीची संकल्पना मांडली. काही दिवसातच लाखो तरुण या चळवळीशी जोडले. 6 जून 2026 रोजी दिल्लीच्या जंतर मंतरच्या सीजेपीचे मोठे आंदोलन केले. मुख्य मागणी होती नीट पेपर लीक प्रकरणात जबाबदारी निश्चित करणे, सीबीएसई मधील कथित चौकशी करणे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. हे आंदोलन शांततेत पार पडले. सहभागींकडून राष्ट्रीय ध्वज, फुले आणि शांततापूर्ण निदर्शनावर भर देण्यात आला. सीजेपीचे व्यवस्थापक अभिजित दिपके यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की हे आंदोलन फक्त नीट साठी नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे. त्यांनी सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून मागण्या मान्य न झाल्यास देशव्यापी आंदोलनाची चेतावणी दिली आहे. कोण कोण समर्थन करत आहे? या आंदोलनाला काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी समर्थन केले. रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारने आंदोलन करणाऱ्या तरुणांचे ऐकले पाहिजे असे, तर सोनम वांगचुक यांनीही फक्त परीक्षा नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेत बदलाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. पण टीकाही होत आहे. सीजेपीवर टीका करणारे देखील कमी नाही. काहींचे मत आहे की हे आंदोलन सोशल मीडियावर जास्त आणि जमिनीवर कमी दिसते. ही दीर्घकालीन राजकीय चळवळ बनेल का याबद्दल प्रश्न आहे. काही लोक यामागे राजकीय हितसंबंध असू शकतात असेही म्हणतात, तर समर्थकांचे म्हणणे आहे की लाखो विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच हे आंदोलन होते. आता मोठा प्रश्न आहे, इथे एक महत्वाचा मुद्दा पुढे येतो. जर शिक्षण व्यवस्थेत बदल हवा असेल तर तो फक्त नीट पर्यंत मर्यादित असावा किंवा खालील प्रश्नांवरही चर्चा होणार. ग्रामीण भागात अनेक शाळा एकत्र केल्या जात आहेत. शाळा दूर गेली तर विशेषतः मुलींचे शिक्षण थांबण्याचा धोका वाढतो. 2. शिक्षणाचे खासगीकरण. आता अनेक पालक मुलांच्या शिक्षणासाठी प्रचंड खर्च करतात. फी, ट्युशन, युनिफॉर्म, पुस्तके. शिक्षण हा अधिकार आहे की व्यवसाय? हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. 3. शिक्षणावरील सरकारी खर्च. अनेक शिक्षण तज्ञ वर्षानुवर्षे जीडीपीच्या 6% खर्चाची मागणी करतात, पण प्रत्यक्षात तो खर्च कमी असल्याची टीका सातत्याने होत आहे. 4. बेरोजगारी आणि शिक्षण. विद्यार्थी लाखो रुपये खर्च करून पदव्या घेतात, त्यानंतर रोजगार उपलब्ध नसल्याची भावना अनेक तरुणांमध्ये वाढत असते. सीजेपीची खरी परीक्षा आता सुरू. माझ्या मते सीजेपीची खरी परीक्षा आता सुरू होत आहे, कारण नीट पेपर लीक आणि परीक्षा गैरव्यवहार या पलीकडे जाऊन सरकारी शाळा, शिक्षणाचा वाढता खर्च, बेरोजगारी, शिक्षणातील असमानता या मुद्द्यावरही भूमिका घ्यावी लागते. तेव्हा ही चळवळ केवळ आंदोलन राहते की व्यापक सामाजिक परिवर्तनाची चळवळ बनते, हे पुढील काही महिन्यात स्पष्ट होईल. शेवटचा प्रश्न, तुमच्या मते बीजेपी हे भारतातील तरुणांचे खरे आंदोलन आहे का, की फक्त काहीच काळ टिकणारं सोशल मीडिया ट्रेंड आहे? आणि सर्वात महत्वाचं, भारताच्या शिक्षण व्यवस्थेत सर्वात आधी कोणता बदल व्हायला हवा? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.